निश्चितच भाग्यश्री, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, खरं तर सोनम वांगचुक यांचा हा उपोषणाचा आजचा 21वा दिवस आहे. खरं तर सर्व स्तरातून त्यांना कुठेतरी पाठिंबा मिळत होता आणि आज मात्र त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलंय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? अतिशय संताप येतो या सरकारचा, या निष्ठुर सरकारचा, या कठोर सरकारचा, या निर्दयी सरकारचा. कारण इतके दिवस 21 दिवस त्यांच्याकडे कोणालाही पाठवलं नाही, चर्चा केली नाही. लोकशाहीत आंदोलनाला आणि उपोषणाला अतिशय महत्व असतं की लोकांनी त्यांचा जो राग आहे सरकारवरचा तो दाखवण्याचा एकमेव मार्ग होता तो. आणि ते करत असताना खरं तर तिसऱ्या चौथ्या दिवशी जरी सरकारने त्यांच्याशी बोलणं करणं अपेक्षित होतं, चर्चा करणं अपेक्षित होतं, पण तसं दिसतच नाही. ते झालं नाही. त्यांना आता लोकांचा प्रतिसाद मिळायला लागल्याबरोबर त्यांना, आणि हेच मी परवाच्याच दिवशी अभिजितला सांगितलं होतं की हे सरकार इतकं बेकार आहे, 17 किंवा 18 तारखेला तुम्हाला उचलतील आणि हॉस्पिटलाइज करतील. आणि एक्झॅक्टली तसंच झालंय. म्हणजे याच्यावरूनच दिसतं की किती बेकार, किती निर्दयी माणसं आहेत ही. त्यांना लोकशाहीचा अर्थच मुळात कळत नाही. आणि कुठेतरी त्यांना 20 तारखेचं होणारं मोठं आंदोलन हे त्यांना दिसत होतं. कुठेही आपल्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये अडथळा नको म्हणून त्यांना आज उचलून हॉस्पिटलाइज केलंय. याच्यात आता खरंच खूप राग येतोय. म्हणजे ही लोकशाहीची हत्या म्हणायला हरकत नाहीये. खरं तर अंजलीताई, 2च दिवस उरले होते 20 तारखेच्या आंदोलनाला आणि 21व्या दिवसापर्यंत अगदी सोनम वांगचुक यांची सरकारकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही आणि अचानक आज त्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. कुठेतरी सरकारकडून ही बळजबरी केली जाते का? या संदर्भात काय प्रतिक्रिया तुमची? अगदी 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 बळजबरीच आहे ही. आणि म्हणूनच मला त्यांचा राग येतोय की खरं तर कुठल्याही माणसाला ज्यांना हृदय आहे त्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असते की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय हवंय आपण. आणि असं काय सोनं चिकटलंय त्या धर्मेंद्र प्रधानला की त्याचा राजीनामा घेता येत नाही या सरकारला. कारण लोकांची पडलेलीच नाही आहे. यांना दिसतंय की आपण वाटेल ते करा, दडपशाही करा, तुम्ही बोलायचं नाही, आवाज उचलायचा नाही. आणि उचललात तर तुम्हाला आम्ही उचलून हॉस्पिटलमध्ये टाकून देऊ. आंदोलन नाही करायचं, उपोषण नाही करायचं नाही आपण. मग आता तरुणांची काय नेमकी भूमिका असायला हवी? नाही, 20 तारखेचं आंदोलन हे दणक्यात केलं गेलं पाहिजे. ज्यासाठी सोनम वांगचुकांनी एवढे दिवस उपोषण केलं, आता तरुणांनी दाखवून दिलं पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी आता आम्ही सरकारकडनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा घेणार. ते जे 20 तारखेचा जो मोर्चा आहे तो निघाला, ताकदीने निघाला पाहिजे. सगळ्या कोपऱ्यातनं, दिल्लीच्या कोपऱ्यातनं माणसं गेली पाहिजेत पार्लमेंटवर. अंजलीताई, दुसरा आणखी एक मुद्दा म्हणजेच त्यांना मिळत असलेलं खरं तर राजकीय पाठिंबा असेल, मनसे असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या दोघांकडून पण महाराष्ट्रातून सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला होता आणि म्हणूनच कुठेतरी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलंय का? याबद्दल काय वाटतंय? नाही, याबद्दल मला काहीच वाटत नाही. कारण राज ठाकरे स्वतःला समजतात काय, घरात बसून ते पाठिंबा देतात, एक फ्लाईट पकडून नाही. आणि आदित्य ठाकरेला दिवसभर बडबड करता येते, तिथे जाऊन बोलायला काय होतं, तिथे उपोषणाच्या बाजूला जाऊन बसायला काय होतं. सगळे अख्ख्या देशातले युवा गेलेत. माझ्यासारखी व्यक्ती 2दा जाऊन आलीये. तर उद्धव ठाकरे आणि यांना तर सोडा, आदित्य ठाकरे तो राज ठाकरेचा पोरगा, त्यांना जाता येत नाही अमित ठाकरेला. ही नुसती बडबड करणारी माणसं आहेत. त्यांना राजकारणात तिथे एक मुद्दा दिसला आणि त्या मुद्द्यासाठी ते लढतायत. कसलाही पाठिंबा नाही आहे यांचा. सगळं बोगसगिरी आहे त्यांची आणि कुठेही कोणाला खऱ्या भावना नाही आहेत आंदोलनाबद्दलच्या. जी, निश्चितच. अंजलीताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.